ती जेजेतच केलेली आहेत का आजूबाजूला दुर्गम भागात वगैरे सुद्धा जाऊन केलेली आहेत? मुख्य ही ऑपरेशन्स मी अंबेजोगाई धुळे आणि जेजेचं कॉलेज आणि मुख्य बाकी सर्व ऑपरेशन मी ट्रायबल भागामध्ये केलेले आहेत. ठाण्याचा भाग घ्या किंवा तळोदा, धुळे, उरण, चंद्रपूर किंवा गेवराई, बाबा आमटेचा आश्रम आहे, आनंदवन किंवा कोल्हापूर, अशा सगळ्या दुर्गम भागामध्ये जिथे वैद्यकीय सेवा पुरवली जाऊ शकत नाही अशा ग्रामीण भागात आणि आदिवासी भागामध्ये या सगळ्या शस्त्रक्रिया मी केलेल्या आहेत. तर अशा दुर्गम भागात जेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करायला जाता तेव्हा तुमचे त्यातले काही विशिष्ट अनुभव असे तुम्ही सांगू शकाल का, किंवा काही अडचणी तुम्हाला त्या दरम्यान आलेल्या असतात त्यात तुम्ही कशा निस्तरल्या त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आदिवासी लोकांची आम्ही शस्त्रक्रिया करायला जातो तेव्हा ते आदिवासी शस्त्रक्रिया करून घ्यायला तयारच नसतात. त्यांच्याकडे भगत नावाचा मनुष्य असतो. तो सांगतो की आता हे सगळं मागचं पाप आहे आणि त्यामुळे तुला दिसत नाही. त्याच्या डोक्यात तो काठी हाणतो असा आणि आता सडक म्हणतो. आदिवासीमध्ये लहान वयामध्ये सगळ्यांना मोतीबिंदू होतो कारण न्यूट्रिशनल ते मोतीबिंदू असतात. आम्ही आता त्यांना कितीही समजावून सांगितलं ते यायला तयारच नव्हते. आम्ही त्याच्यातली 16 मुलं जी 10वी नापास झाली किंवा 4थी 5वी पासून शिकली त्यांना रोटरी क्लबकडून 500 रुपये महिना असा पगार दिला आणि त्या 16 मुलांना मोतीबिंदू काय असतो, केल्याने दिसतं किंवा नाही हे त्यांना शिकवलं. तर जेव्हा ही 16 मुलं शिकली तर तेव्हा त्यांना असं वाटलं की हे तर चांगलं आहे. मग त्यांच्या भाषेत त्यांनी जाऊन ठाण्यामध्ये सगळ्यांना सांगितलं आणि आम्ही जवळपास 1007 ऑपरेशन त्या मोतीबिंदूचे तिथल्या ट्रायबल लोकांची केली. त्यांची केल्यामुळं मग आम्हाला बाकीच्या ठिकाणी जिथं जिथं आता सध्या आम्ही अमरावतीला जातोय तर हा फार मोठा अनुभव आहे. दुसरा असा आहे की जेव्हा आम्ही ग्रामीण भागात जातो आजही देव धर्म पाणी वगैरे सगळं फार मानलं जातं. पोहनेर नावाच्या गावामध्ये मी ऑपरेशन केले. तिथून गोदावरी वाहते आणि तिथे संध्याकाळी नदीला पूर आला, पाणी नव्हतं. तिथल्या 7 पेशंट ज्यांचं ऑपरेशन मी केलं होतं त्यांनी जाऊन गोदावरीमध्ये आंघोळ केल्या दुसऱ्या दिवशी आणि मला कळालं की आता हे 7च्या 7 डोळे गेले आणि मी अंबेजोगाईवरून त्या गावात जाता येत नाही. तिन्ही बाजूनं नदी आहे. आम्ही शेवटी नावेने त्या गावात गेलो. ते सगळे पेशंट आणले आणि ते सगळ्या पेशंटच्या डोळ्यात पूर झाला होता. मग आम्ही त्या सगळ्या पेशंटला ऑपरेशन केले, त्यांना नजर आली. पण मुख्य म्हणजे कसं आहे की आपल्याकडे ह्या ज्या खुल्या कल्पना आहेत किंवा ह्या खूप चुकीच्या आहेत. डोळ्यामध्ये काजळ घालणे, काजळ घातल्याने खुपड्या होतात. आता आपण इथं बघितलं 70 ते 70 पेशंटला खुपड्या आहेत, पण लहानपणी काजळ घालणे. तर या प्रथा ज्या आहेत त्या प्रथा देखील मोडीत निघाल्या पाहिजे की ज्याच्यामुळे अंधत्व येणार नाही. आता तुम्ही ज्या शस्त्रक्रिया केल्यात काही गावांमधनं किंवा दुर्गम भागात, अशा भागांमध्ये पुन्हा जाण्याचा योग आलेला आहे का कधी तुम्हाला, आणि आला असल्यास तिथे काय अनुभव आले तुम्हाला? आम्ही जेव्हा जेव्हा दुसऱ्यांदा त्या भागात जातो तर तेव्हा आम्हाला पोलीस बोलवायला लागतात आणि कमीत कमी 3 ते 3,500 लोक त्या ठिकाणी आलेले असतात. आम्ही सगळ्यांचे ऑपरेशन करू शकत नाही आणि म्हणून सगळ्या भागात जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्यांना एवढंच सांगतो की आम्ही 500 लोकांचं ऑपरेशन करू आणि पुढच्या वेळेस तुमचं करू. आम्ही वाईमध्ये ऑपरेशन करत असताना दुसऱ्यांदा जेव्हा गेलो तर वाईमध्ये आम्ही सगळीकडून असे बांबू रोवले होते. पेशंट इतकी आली की त्यांनी बांबू नाही आमचं सगळं वरचं सगळं छप्पर बिप्पर सगळं फाडून टाकलं आणि शेवटी आम्हाला मग 3 तास सगळं बंद करावं लागलं आणि पोलीस बोलावं लागलं. तर त्या भागामध्ये जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करतो तर रुग्ण म्हणतात की आता याच डॉक्टरकडून आम्हाला करायचं, कारण आम्ही करतो म्हणजे कॅम्प म्हणून करत नाही. आम्ही एक हे ध्येयाने करतो की नाही याला दिसलंच पाहिजे. जसं तुम्ही आज बघाल की आज जवळपास 12 पेशंट होते, त्यांना एकच डोळा आहे, तर त्यांचं आम्ही केलं. ही 12 रुग्ण जेव्हा उद्या दिसायला लागेल तेव्हा त्यांना नवीन जग दिसतं आणि म्हणून ते मग आमच्या टीमकडे सारखी येत राहतात. हे फारच चांगलं काम करताय तुम्ही, दृष्टीहीनांना दृष्टी देताय. तर मला दुसरं असं विचारायचं होतं की तुम्ही नेत्रतज्ञ आहातच, म्हणजे हे तुमचं पहिल्यापासूनचं कार्य आहेच, पण तुम्ही समाजसेवेत कशा प्रकारे उतरलात? म्हणजे सरसकट आपण बघतो की आपल्याकडे बरेच तसे नेत्रतज्ञ असतात, पण सगळेच काही समाजकार्यात पडत नाही. जो तो आपापला हॉस्पिटल आपला व्यवसाय एवढंच सांभाळून बसलेला असतो. तर ह्या समाजकार्यात पडण्यामागचा तुमचा उद्देश काय होता किंवा प्रेरणा? म्हणजे जेव्हा मी माझं लग्न झालं तर माझे सासरे आमदार रघुनाथराव मुंडे होते, तर ते वारले. खूप चांगले देव माणूस समजायचे, त्यांना सामाजिक काम करायचे, त्यामुळे थोडंफार सामाजिक काम करण्याची इच्छा असायची. पण पुढे चालून 90 मध्ये असं वाटलं की आता प्रॅक्टिस करायला पाहिजे. शासकीय नोकरीमध्ये शासनातले जे काही अधिकारी असतात ते फार नीट वागवत नाहीत किंवा उलट सुलट करत असतात, बदल्या करत असतात, सोडून द्यावं. त्याच्यापुढे 91 मध्ये माझी किडनी खराब झाली, दोन्ही किडन्या, आणि गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की आता तुम्ही मरणार आहात.
आणि मग शेवटी त्याच्यासाठी मी मुंबईला गेलो की आता ऑपरेशन करून घेऊया. त्यांनी सांगितलं याचं ऑपरेशन होत नाही आणि तुम्ही LIC काढा आणि पुढे तुम्ही मरणार आहात. पण मी आता गेली 15 वर्षे काही मेलो नाही. मग 91 मध्ये मी 5 मे शनिवार 91 ला असा निर्णय घेतला की आता जे काही आयुष्य शिल्लक आहे हे बोनस आयुष्य समाजकार्यासाठी घालायचं. आणि मग ते अगदी त्यात ठरवून असं की नाही म्हणजे समाजकार्य म्हणजे समाजकार्य, गरिबाची सेवा म्हणजे गरिबाची सेवा. बाकीच्या ठिकाणी न जाता किंवा मी डोळ्याचा चांगला डॉक्टर आहे तर मग डोळ्याचं ऑपरेशन आपण करावेत अशा प्रकारचे मी त्याच्या मागे लागून मग ते सगळं करत राहिलो आणि त्याला यश येत गेलं. आणि जसे जसे मी ऑपरेशन करत राहिलो त्यांचे आशीर्वाद मला मिळत गेले आणि माझं आयुष्य वाढत चाललेलं आहे. आणि किडनी बदलली, रोज सकाळ संध्याकाळ मी औषध घेतो, औषध घ्यायचं बंद केलं मी कधी मरू शकतो. पण ते काही मरण वगैरे काही सध्या येत नाहीये. त्याचं कारण असं की ही पुण्याई मिळते आणि म्हणून मी समाज करतो. ते अगदी बरोबर आहे की जे काही पुण्यसंचय केलेला आहे इतक्या वर्षांचा आणि अजूनही ते कार्य चालूच आहे, पुण्यकार्य तुमचं चालूच आहे. त्यामुळे पेशंट मार्फत, आमच्या मार्फत, सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे. तर तुमचं हे कार्य असंच चालू राहू द्यावं. आता ह्याच्या पुढचा प्रश्न माझा असा आहे की शिवसेनेशी तुमचा संबंध कसा आहे? कारण आज जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तो बाळासाहेब ठाकरेंच्या 78व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हे शिबिर आयोजित केलं आहे. तर शिवसेनेशी तुमचा संबंध कसा काय? खरं म्हणजे शिवसेनेशी माझा संबंध असा आहे की बाळा नांदगावकर जे आहेत ते माझे तिकडे दोस्त आहेत. ते शिवसैनिक नव्हते तेव्हापासून त्यांची माझी मैत्री आहे म्हणून त्यांचा जवळीक येत गेला. त्याच्यानंतर पुढे डॉक्टर दीपक सावंत साहेब माझे मित्र झाले का सोमय्या कॉलेजमध्ये इन्फेक्शन झालं होतं, डोळ्याचे 6 डोळे गेले होते आणि तिथं साहेबांनी की ह्या 6चे 6 लोकांना पुन्हा आपण हे करावं, त्यांचे डोळे चांगले यावे आणि ह्यांना पुन्हा चांगलं काम मिळावं म्हणून त्यांनी स्वतः उपोषण केलं. 2 दिवस प्राणांतिक उपोषण केलं. आणि मला तेव्हा असं वाटलं की आपण बघतो तसं नाही आहे, शिवसेनेमध्ये म्हणजे चांगलं काम करणारी माणसं आहेत. आणि सरांना जेव्हा मी पाहिलं की त्यांना मी म्हणालो सर तुमच्यामध्ये तर युरिनमध्ये आता असिटोन येतोय, म्हणजे इतकं त्यांचं उपोषण झालं होतं. मला शेवटी म्हणावं लागले की तुम्हाला मला आता केस दाखल करून ऍडमिट करावं लागेल. आणि मग तेव्हा मी पाहिलं की त्यांना जे 35,000 रुपये मंजूर करून घेतले ती पहिली केस आहे महाराष्ट्रातली की ज्यामध्ये डोळे गेल्यानंतर त्यांना हे कॉम्पन्सेशन अनुदान देण्यात आलं 35,000 आणि स्वतः डॉक्टर सावंत साहेबांनी स्वतःच्या खिशातले 5,000 असं मिळून त्या 7 पेशंटला 40,000 रुपये दिले. आता ही चांगली काम करणारी माणसं आहेत, सामाजिक काम करणारी माणसं आहेत आणि म्हणून मग त्यांचा माझा खूप घनिष्ठ संबंध आला आणि खूप संबंध येतच गेला. आता सावंत साहेबांना जेव्हा मी मालिक सर मला माझ्या हॉस्पिटलसाठी पैसे पाहिजे घेऊन जा, त्यांनी मला 10 लाख रुपये दिले. परवा मी रावली साहेबाला सांगितलं मला 25 लाख पाहिजे, ते म्हणे घेऊन जा. तर हे कसं आहे की समाजामध्ये ज्यांना जिथं वाटते की आता हे समाजामध्ये इथं व्हायला पाहिजे तर ते काम करणारी माणसं आहेत. मी पक्ष म्हणून न बघता मी किंवा ही फार जिव्हाळ्याची चांगली माणसं आहेत म्हणून त्यांच्याकडे आकृष्ट. आता तुम्ही जिव्हाळ्याबद्दल बोललात तर मला असं वाटतं की मी असं ऐकलंय की तुमचे आणि पेशंटचे संबंध फार जिव्हाळ्याचे असतात. म्हणजे पेशंटला तुमच्याबद्दल अतिशय आपुलकी असते. हे आजकालच्या जगात तसं फार कमी बघायला मिळतं कारण डॉक्टर हे जास्तीत जास्त व्यावसायिक झालेले आहेत आणि डॉक्टर रुग्ण संबंध हे तितके जिव्हाळ्याचे राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत तुमचे आणि पेशंटचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत असं ऐकलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही आणखी काही सांगू शकाल का? मुख्य म्हणजे काय आहे की आमचा जो रुग्ण आहे हा म्हातारा असतो. तर या वयामध्ये आपण त्यांना सरासरी एक निग्लेक्टेड एका बाजूला कोपऱ्याला बसलं तो मनुष्य असतो, त्यांना कोणी बोलत नाही. आमच्याकडे कसं आहे की आता मी किंवा डॉक्टर रागिनी आम्ही त्याला बोलतो, पण बोलत असताना कसं आहे मुंबईसारख्या ठिकाणी हायफाय हिंदी उर्दू किंवा आपलं ते गुजराती असं बोललं जातं. पण आम्ही त्यांच्या भाषेमध्ये कसा आहेत बाबा, मुख्य म्हणजे त्यांचं ये म्हाताड्या बस म्हाताड्या किंवा त्याचं आडनाव घेऊन किंवा त्याचं नाव घेऊन असं कधीच बोलत नाही. म्हणजे प्रत्येक माणसाला आम्ही आलेल्या माणसाला आई बाबा मावशी किंवा म्हणजे काका असं म्हणून बोलतो आणि त्याला तो आनंद होतो. किंवा त्याच्या पाठीवरून हात टाकून तू काही काळजी करू नको, आम्ही तुझ्याजवळ आहेत, आम्ही सगळं करू. आणि हे करत असताना आमची सेवा ही मोफत आहे, त्यांचा त्याला लाभ होतो. आणि मग आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे एका डोळ्याचं ऑपरेशन जर आम्ही केलं दुसरा पेशंट त्या डोळ्यासाठी आमच्याकडेच येतो. म्हणजे बाहेर बरेच मुंबईमध्ये आता पाहिलं तर माझ्या दवाखान्यासमोर 3 ॲडव्हर्टाईज लागल्यात की हॉस्पिटल हे मोफत करतो, हॉस्पिटल हे मोफत करतो. पण मी सांगितलं त्यांना ज्या दिवशी माझा पेशंट तुमच्याकडे येईल
त्या दिवशी मला असं वाटेल की आता मी ऑपरेशन करायला नाही आणि तेवढा भरोसा त्यांच्यात निर्माण होतो फक्त चांगल्या वागण्याने. डॉक्टर, तुमच्याशी बोलून फार आनंद झाला. तुमच्याबद्दल बरीच माहिती मिळाली आणि जे काही तुम्ही ते उपक्रम चालू केलेला आहे तो असाच चालू राहावं, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते. आपला आजचा आपले नेते डॉक्टर दीपक सावंत आमदार त्यांना मुंबई येथे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण आज सकाळपासून आतापर्यंत 4 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आणि जे रुग्ण या शस्त्रक्रियेचा लाभ घेऊ शकले आणि या कार्यक्रमाच्या बाबतीत थोडक्यात माहिती आपल्याला डॉक्टर कांबळेकर देणार आहेत. तत्पूर्वी मी या ठिकाणी आलेल्या सर्व डॉक्टर्स मांडवा तालुका संघटनेच्या वतीने एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथ दिली, जो आधार दिला, ते सामर्थ्य दिलं आपल्यामध्ये, ते आपल्या सर्वांचे आणि शिवसेनेचे आमदार डॉक्टर दीपक सावंत यांना मी मांडवा तालुका संघटनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ कामेरकर, सभापती प्रकाश लाड, जिल्हा परिषदेचे प्रमुख घोसाळकर, डॉक्टर कामेरकर यांनी सन्मानित करून या कार्यक्रमामध्ये यशस्वीपणे आपण हा शस्त्रक्रिया शिबिर संपन्न करू शकलो. त्या सर्व अर्थाने ज्यांना श्रेय द्यायला पाहिजे ते डॉक्टर दीपक या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धपणे यशस्वीपणे आपण त्या ठिकाणी यशस्वीपणे आपण जो राबवू शकलो. आपल्या सर्वांचे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे एक सुपुत्र, डोळ्याचे देवदूत म्हटलं की काही वापर ठरणार नाही असे डॉक्टर लहाने साहेब यांचं खऱ्या अर्थाने आम्ही स्वागत करणं किंवा जरा पुष्पगुच्छ देणं फार आमची अवघड परिस्थिती होईल. तर त्यांचं स्वागत आम्ही पुष्पगुच्छ करू शकत नाही. पण प्रेमाची म्हणून एक स्वागत भेट आम्ही मांडवा तालुका शिवसेनेच्या वतीने त्याचं गुच्छ देऊन आणि आमची स्मृतिचिन्ह आम्ही देऊन त्याला या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. मी स्वतः मांडवा तालुका शिवसेना तालुका प्रमुख आणि उपजिल्हा शिवाजी कामेरकर आणि डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते आल्या ठिकाणी ते स्मृतिचिन्ह देतो. प्रक्रियेमध्ये बंद असलेल्या आमच्या भगिनी डॉक्टर रागिणी पारेख यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी मांडवा तालुक्यात करतोय. आमचे जिल्हा परिषदेचे प्रमुख घोसाळकर हे त्यांचं स्वागत करते. या ठिकाणी काल आणि आज 2 दिवस स्वतःचा इथं व्यवसाय असून स्वतःचा डॉक्टर डिस्पेन्सरी असून डॉक्टर श्रीकांत वैद्य आपण ज्याला सगळे ओळखतो आणि डॉक्टर वैद्य हे 2 दिवस या ठिकाणी पूर्ण वेळ आपल्या शिवसेनेच्या शिबिरामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यांचे स्वागत मी मांडवा तालुक्याचे सभापती प्रकाश लाड यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत या ठिकाणी करायचं आहे. त्यांच्यासोबत आलेला डॉक्टर दीपाली यांचे स्वागत आमचे मांडवा तालुक्याचे उपतालुका प्रमुख शरद कदम हे करतील. डॉक्टर मेघना यांचे स्वागत यशवंत कुर्मे उपतालुका प्रमुख करतील.
डॉक्टरांसोबत आलेले मुस्तफा यांचंही स्वागत आमचे पंचायत समिती सदस्य हिलम हे करतील. उद्याचे सभापती आमचे आणि राहून गेलेले आमचे सहकारी डॉक्टर सचिन यांचंही स्वागत विश्वनाथ कामेरकर उपजिल्हा प्रमुख करतील. आमच्या या शिबिरामध्ये सातत्याने 2 दिवस आम्हाला सहकार्य करणारे डॉक्टर माधुरी कदम या माणगावतीलच आमच्या डॉक्टर आहेत. त्यांना कामेरकर मॅडम गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. कामेरकर मॅडम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माणगाव तालुक्याचे आपले सभापती सकाजी लाड यांचं स्वागत कुंडू फाळके करतील. गुच्छ देऊन स्वागत करा. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद घोसाळकर हे सुद्धा या कार्यक्रमाला त्यांचं स्वागत कुंडू फाळके करा. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये आम्हाला डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर खडसे यांनी मोलाचं सहकार्य केलं. पण त्यांची विनंती आहे की आम्हाला फुल द्यायचं नाही, आमचं स्वागत करायचं नाही. मी त्यांना शाब्दिकरित्या त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या ज्या सहकार्याने आम्हाला जे सहकार्य केलं सर्व डॉक्टर्स वर्ग आणि डॉक्टर लहाने यांचा स्टाफ त्या सर्वांना खऱ्या अर्थाने माणगाव तालुका शिवसेनेचा आम्ही धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं. त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख आमचे राहिले त्यांचंही स्वागत लक्ष्मी हेलम करतील. आणि पंचायत समिती सदस्य आमचे लक्ष्मण हिलम यांचं स्वागत यशवंत कुर्मे हे करतील. त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 78व्या वाढदिवशी आपण 78 रुग्णांची नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी पार पाडलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने माणगाव तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व डॉक्टर वृंदांच्या वतीने आई जगदंबेला अशी प्रार्थना करतो. माननीय शिवसेना प्रमुखांना असं उदंड आयुष्य लाभो की असं समाज कार्य करण्याची शक्ती आम्हामध्ये शिवसैनिकांच्या प्रमुखांमार्फत मिळो की आई जगदंबे आमचा प्रत्येकाचा एक एक दिवस आणि या रुग्णांचे एक एक दिवस माननीय शिवसेना प्रमुखांच्या आयुष्याला लाभो असं मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थोडक्यात प्रार्थना करताना एवढं सांगेन या कार्यक्रमाला आम्हाला ज्या खऱ्या अर्थाने ज्यांचं मार्गदर्शन लाभलं हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी आम्ही करू शकलो डॉक्टर दीपक सावंत आणि त्यांच्या मदतीमुळे आम्हाला माणगाव तालुक्यामध्ये हा कार्यक्रम घेता आला. ते डॉक्टर आमचे कामेरकर यांचं स्वागत मी मुद्दाम मागे ठेवलं होता. याचं स्वागत आपले आमदार डॉक्टर दीपक सावंत करतील. कारण या कार्यक्रमात आम्हाला जे खऱ्या अर्थाने जे संपूर्ण सहकार्य संपूर्ण माहिती मदत डॉक्टर कामेरकरांनी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्याचं मी स्वागत या ठिकाणी केलं. हा कार्यक्रम घेण्यासाठी आपण माणगाव तालुक्यातील संघटनेने मी नथुराम गोडसे बोलतो हे नाट्य प्रयोग या ठिकाणी आपण ठेवला होता की शेवटी ह्या नाट्यप्रयोगातून आपण काहीतरी निधी गोळा करून हा कार्यक्रम आपण घेऊ शकतो अशा उद्देशाने तो नाट्यप्रयोग केला. आणि प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना आम्ही जबाबदारी टाकली. पण त्यातलं ज्यांनी चांगलं काम केलं अशा ज्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करून जास्त तिकीट विक्री केली आणि जास्त फंड गोळा केला अशा आमच्या काही पदाधिकाऱ्यांचं स्वागत मी आमदार दीपक सावंत यांच्या हस्ते करणार आहे. प्रथम आमच्या गोरेगावचे विभाग प्रमुख रामभाऊ मस्कर यांनी आणि आमचे मधुकर नाडकर हे 2 विभागाचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांनी पुढे यावं आणि डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते त्यांनी गुच्छ स्वीकारावा. अतिशय चांगलं काम आपण ह्या कार्यक्रमासाठी केलेलं आहे. डॉक्टर मस्कर त्यानंतर आमचे एक कार्यकर्ते कोंडू फाळके यांनी सुद्धा दिलेलं टार्गेट पूर्ण करून त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मोठा हातभार लावला. त्यांचे स्वागत
डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात येईल. आमच्या पंचायत समितीचे सभापती प्रकाशजी लाड यांना सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीने एक जबाबदारी टाकली आणि खऱ्या अर्थाने दिलेल्या जबाबदारीप्रमाणे 100% काम त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे आम्ही शिवसेना संघटनेच्या वतीने डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते प्रकाशजी लाड यांच्या या ठिकाणी स्वागत करतो. दुसरे आमचे जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक आम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यावर डॉक्टर साहेब जबाबदारी टाकली होती. अशा प्रकारची जबाबदारी आम्ही प्रमोद घोसाळकर यांची टाकली होती. त्यांनी सुद्धा दिलेल्या जबाबदारीतून 100% काम पूर्ण केल्यामुळे त्यांचं स्वागत मी आपल्या हस्ते करतोय. अशा पद्धतीने हा स्वागत समारंभ मी या ठिकाणी संपवतो आणि ताबडतोब या ठिकाणी आपण ज्या रुग्णांची सेवा केली, ज्या रुग्णांचं या ठिकाणी ऑपरेशन केले, त्यापैकी एक रुग्ण कुंटेकर गुरुजी हा आपला जो 78 रुग्णांचं शस्त्रक्रिया आपण करतो किंवा झालेली आहे, हे करत असताना मी ऑपरेशन करतो, पण त्याच्या माग ज्यांची मेहनत असते तर ती मेहनत असते आमचे ऑपरेशन थिएटर मधला स्टाफ, आमचा संतोष ब्रदर. त्यांना मी विनंती करतो, दे आर कमिंग ना, दे कॅन कम ऑन ऑपरेशन क्लोथ, लेट हो रहा है बोलो उनको. वसंत या, वसंत या, तुम्ही या, एक एक जण या. वसंत हा आमचा कक्षसेवक आहे, तो त्यांना पुष्पगुच्छ मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सकाळी 5 वाजता उठून ऑपरेशन थिएटर साफ करून त्याच्यामधलं फ्युमिगेशन काढलं. भाऊ या, ओटी क्लोथ मध्ये या, चालतील. संतोष या, संतोष पुढे या तुम्ही. संतोष आमचे ब्रदर आहेत आणि ऑपरेशन थिएटरचे ते इन्चार्ज आहेत. प्रत्येक गोष्ट भाऊ आमचे कक्षसेवक आहेत. या संतोष. संतोष आमचे ब्रदर आहेत, हे सगळं ओटी मॅनेज करत असतात. मंगेश हे आमचे ड्रेसर आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट चांगलं झालं का नाही बघण्याचं काम मंगेश करतो. रवी मंगेशला आणि मला पूर्ण मदत करतो. राजू प्रत्येक पेशंट टेबलवर घेणं, टेबलवरून खाली काढणं राजूचं काम आहे. आणि मनोज हा डॉक्टर रागिनी यांच्या पाठीमाग सारखा उभा राहून तिथे मदत करत असतो. थँक्यू, धन्यवाद. सर्वांचा सत्कार झालेला आहे, पण या कार्यक्रमामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका वठवली ते आमचे मांडवा तालुका शिवसेना प्रमुख अरुण चाळके यांचा सत्कार मी आमदार डॉक्टर दीपक सावंत यांना करतो. त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तर या ठिकाणी ज्यांनी या शिबिरामध्ये लाभ घेतला आणि ज्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे, असे कुंटेकर गुरुजी हे आपले मनोगत या ठिकाणी मांडण्यासाठी व्यासपीठावर आलेले आहेत. तर मी कुंटेकर गुरुजीला विनंती करतो की आपण जय महाराष्ट्र, जय सद्गुरू समर्थ कृपा. आज आपल्या बाळासाहेब शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 78वा वाढदिवस आणि आपण साजरा करत आहोत. त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपल्या शिवसेनेने साजरा केला. हा मोलाचा कार्यक्रम आणि आमच्यावर एवढी कृपा केलेली आहे, तर त्या शिवसेना प्रमुखांना दीर्घायुष्य लाभो, आयुरारोग्य लाभो. ही आम्ही जे 78 रुग्ण आहोत त्या 78 रुग्णाच्या वतीने, माझ्या वतीने मी ईश्वराला प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक सावंत साहेब, त्याचप्रमाणे संयोजक डॉक्टर संतोष कामेरकर, तसंच
या जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख, त्यांचं मला नाव काही सांगता येणार नाही, विश्वनाथ कामेरकर, उप शिवसेना प्रमुख, सर्व या शिवसेनेचे कार्यकर्ते या व्यासपीठावर आहेतच. तुमचे सभापती प्रकाशजी लाड हे आहेत. त्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम हा पार पडला. आमच्या गोरगरिबांचे हे जे काही दुःख होते, खरंच अशी काही मंडळी आमच्यामध्ये आहे की 1,500 रुपये पगार आणि कुटुंब पोचतायत, आईचं ऑपरेशन करता येत नाही, पण ह्या ठिकाणी त्यांचा तो प्रश्न सुटलेला आहे विनामूल्य. आणि हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, ह्या मंडळीला विसरू शकत नाही. त्या मंडळीला दीर्घायुष्य लाभो ही माझी ईश्वराची प्रार्थना राहील. माझ्यातर्फे नव्हे, सगळ्या रुग्णांच्या तर्फे आणि त्यांच्या कुटुंबातर्फे, आणि त्याला सतत पाठिंबा राहील ही मी ईश्वराची प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी आपले दुसरे रुग्ण आणि स्वातंत्र्य सैनिक कडूअण्णा देवधर हे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला सांगतात. आणि माझ्या बंधू भगिनींनो, इथे 78 रुग्णांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्या सर्व बिना टाक्याच्या आहेत, फेको पद्धतीने आणि इस्रायल टेक्निकने केलेल्या आहेत. त्या सर्व यशस्वी झाल्या असं मी जाहीर करतो. आणि शस्त्रक्रिया ज्या 78 लोकांच्या झाल्या त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केल्यात. तर त्यांना 105 वर्षाचं क्वालिटी चांगलं आयुष्य मिळो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. आणि या रुग्णांचे सगळे डोळे पुन्हा आणखी चांगले होत अशी अपेक्षा करून विनंती देवाला करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर लहाने साहेब, त्यांचे सर्व सहकारी, या माणगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी, ज्यांच्या रुग्णालयात आणि ज्यांच्यामुळे ही शस्त्रक्रिया घडली आहे, तसे डॉक्टर संतोष कामेरकर, त्यांचे सर्व कुटुंबीय, आपण सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे समारोपाचा कार्यक्रम आमदार अनंत तरे साहेबांच्या हस्ते होणार होता, पण ते काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मी तरे साहेबांच्या वतीने सर्वात प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यामुळेच मी या कार्यक्रमाला थांबलो. आम्ही ह्या ज्या काही शस्त्रक्रिया केल्या आहेत त्या शिवसेना प्रमुखांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आहेत आणि शिवसेना हे ध्येय पुढे घेऊन जाणार आहे. हे इथेच थांबणार नाही. तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम असेल माणगाव तालुक्याला तर त्याने निश्चिंतपणे आमच्याकडे यावं आणि आपले प्रश्न सोडवून घेण्याचे प्रयत्न करावेत. आम्हाला आई जगदंबा आपल्यासाठी शक्ती देईल असा विश्वास प्रकट करून मी माझे 2 शब्द संपवतो. आमच्या हातून जर काही चूक झाली असेल तर आपल्या सर्वांची माफी मागून आपण आम्हाला उदार अंतकरणाने माफ कराल अशी अपेक्षा ठेवून मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या 2 दिवसाच्या शिबिरासाठी माननीय आमदार डॉक्टर दीपक सावंत यांनी अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला. कालचा अख्खा दिवस आणि काल मुंबईत जाऊन परत त्यांचा तिथला कार्यक्रम आज परत आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांनी आमच्यावर किती प्रेम माणगावकरांनी केलेलं आहे ते आपल्याला दिसून आलेले आहेत. मी पुन्हा एकदा डॉक्टर दीपक सावंत यांचा आभार मानतो. आणि कालच्या त्यांनी आम्हाला शब्दच दिलेला आहे की माणगावसाठी एक रुग्णवाहिका येत्या 3 महिन्यात ते आम्हाला देणार आहेत. त्याच्यामुळे माणगावकरांचा प्रेम त्यांनी अतिशय चांगल्या दृष्टीने व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर लहाने सर यांनी केवळ त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो आणि या त्यांच्यावर आली त्यांची सर्व टीम, डॉक्टर रागिणी पारेख यांचे मी इथे आभार व्यक्त करतो. या सर्व रुग्णांनी इथे येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या पाठी आशीर्वाद उभे करण्यासाठी आम्ही शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरामध्ये आपण आलेत आणि तुम्ही आम्हाला आपली सेवा करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्व रुग्णांचं आणि माणगावातल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं मी आभार मानतो. आणि सर्व उपस्थित असलेल्या आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बरोबर सकाळी पट्टी करते ना चला चला